तुम्हाला माहिती आहे का, आपल्याला जो काही हेल्थ प्रॉब्लेम होत असतो त्याच्या मागे काहीतरी कारण असतं. रँडमली अचानक असं काहीच होत नसतं. त्या हेल्थ प्रॉब्लेमच्या द्वारे आपली बॉडी आपल्याला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत असते. हर हेल्थ प्रॉब्लेम कुछ कहता है अशी कंडिशन असते. अनेक हेल्थ प्रॉब्लेम्सपैकी एक कॉमनली जो हेल्थ प्रॉब्लेम बघायला मिळतो तो म्हणजे ब्लड प्रेशरचा. तुम्हालाही ब्लड प्रेशर असेल तर हा आजचा व्हिडिओ स्पेशली तुमच्यासाठी आहे. तुमच्या ब्लड प्रेशरचं ॲक्च्युअल कारण काय आहे ते या व्हिडिओमध्ये आपण शोधून काढणार आहोत. तुम्हालाही जर असा प्रश्न पडत असेल की माझं बीपी पुन्हा पुन्हा का वाढतं, का कमी होतं, याच्यामागे काय कारण आहे, औषधं घेऊन सुद्धा ते नॉर्मल का राहत नाही, पुन्हा पुन्हा ते वाढत राहतं, कमी होत राहतं आणि मला रेग्युलरली औषधं खावी लागतात, यातून बाहेर पडता येईल का, असे सगळे प्रश्न जर तुमच्या मनात येत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओमध्ये तुमच्या या सगळ्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरं मिळणार आहेत. नमस्कार, मी स्मिता निराळे, हॅपीनेस लाईफस्टाईल कोच. ब्लड प्रेशर हा एक कॉमन इश्यू आहे. स्पेशली 40च्या वरती जेव्हा एज होतं तेव्हा हा 50% जास्त लोकांमध्ये ब्लड प्रेशर बघायला मिळतं. 40च्या वर कशाला, आजकाल तरुण पिढीमध्ये, यंगस्टर्समध्ये सुद्धा ब्लड प्रेशर बघायला मिळतं. आणि जेव्हा अशा गोष्टी कानावर पडतात तेव्हा खूप आश्चर्य वाटतं. एवढ्या लहान वयात ब्लड प्रेशर, असं आपण आश्चर्य करतो. पण हे जे ब्लड प्रेशर वाढतं हे रँडमली वाढत नाही. याच्या मागे काहीतरी स्पेसिफिक कारण असतं आणि हे प्रत्येकाचं कारण वेगळं वेगळं असतं. काही जणांना ब्लड प्रेशर आहे हे समजतं, नोटीस होतं. काही ना काही अशा गोष्टी घडतात की ज्याद्वारे त्यांना कळतं की आपल्याला ब्लड प्रेशर आहे. पण काही जणांचं हे ब्लड प्रेशर नोटीस होत नाही किंवा ते जाणून बुजून इग्नोर करतात. पण जेव्हा हे इग्नोर केलं जातं तेव्हा हे फॅटल असतं. त्याच्यामुळे कधी कधी इमर्जन्सी सुद्धा होऊ शकते. ब्लड प्रेशरला कधी कधी लोक अगदी लाईटली घेतात आणि मग त्याच्यामधून स्ट्रोक निर्माण होतो, हार्ट अटॅक्स होऊ शकतात, वेगळे वेगळे क्रॉनिक डिझीजेस होऊ शकतात. आणि ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवलं तर मे बी हे डिझीज होण्याचे चान्सेस कमी होतात. पण ते चान्सेस झिरो होत नाहीत, कारण ब्लड प्रेशर तिथेच आहे ना, ते फक्त औषधांनी मॅनेज होत आहे. तुम्हाला पण ब्लड प्रेशर आहे का? तुमचं ब्लड प्रेशर किती वर्षापासून आहे आणि ते कोणत्या लेवलचं आहे? फार एक्स्ट्रीम आहे, कसं आहे, आणि तुम्ही त्याच्यासाठी काय करता? ऑफकोर्स तुम्ही मे बी मेडिसिन्स घेत असाल, मेडिकेशन घेत असाल आणि त्यामुळे ते कंट्रोलमध्ये सुद्धा राहत असेल. पण तुम्हाला सतत भीती वाटत असेल ना की माझं ब्लड प्रेशर वाढलं आहे का, आज माझं ब्लड प्रेशर किती आहे. रेग्युलरली तुम्ही तुमचं ब्लड प्रेशर मशीनवर चेक करता, असं आहे का? आणि ब्लड प्रेशर म्हणजे मशीन आणि नंबर्स एवढंच नाही आहे. याच्यामध्ये खूप डीप गोष्टी असतात. ॲक्च्युली हे ब्लड प्रेशर का होतं याचा कधी तुम्ही विचार केला का? तुम्हाला जे ब्लड प्रेशर आहे किंवा होतं म्हणा किंवा होत राहतं, व्हॉट एव्हर, ब्लड प्रेशरचा जर इश्यू असेल तर त्याचं रूट कॉज काय आहे? मला हे ब्लड प्रेशर का होत आहे, का झालं, असा तुम्हाला प्रश्न पडतो का कधी? कधी असं होतं का की सिमिलर कंडिशन्स दुसऱ्या कोणाच्या तरी पण आहेत, त्यांच्या लाईफ कंडिशन्स सुद्धा कमी जास्त प्रमाणात तुमच्यासारख्याच आहेत, पण त्यांना ब्लड प्रेशर नाही आहे, तुम्हाला ब्लड प्रेशर आहे. मग तुम्हाला असं तुमच्या मनात येतं का, अरे त्यांचं तर माझ्यासारखीच कंडिशन आहे किंवा माझ्यापेक्षा इनफॅक्ट खराब कंडिशन आहे, पण मला ब्लड प्रेशर आहे, त्यांना ब्लड प्रेशर नाही आहे, असा फरक का? असे प्रश्न तुमच्या मनात येतात का? जेव्हा काही हेल्थ प्रॉब्लेम्स होतात तेव्हा असे प्रश्न मनात येणं अगदी साहजिक आहे. मला हा प्रॉब्लेम का झाला, असे प्रश्न मनात येणं अगदी साहजिक आहे. आणि मग आपलं मन त्याची उत्तरं शोधायचा प्रयत्न करतं, पण उत्तरं काही मिळत नाहीत. निराशाच हाती लागते.
मला हे का झालं, यातून कधी बाहेर पडता येईल, ही औषधं कधी संपतील, याला काही एंड आहे की नाही, आणि या प्रॉब्लेममधून आणखी प्रॉब्लेम्स निर्माण होत राहतात. हे सायकल चालू राहतं. एक संपतं दुसरं, दुसऱ्यातून तिसरं, तिसऱ्यातून चौथं, हे चालूच राहतं. औषधं कमी व्हायच्या ऐवजी वाढत जातात. डॉक्टरांच्या विजिट्स वाढत जातात आणि याचा कुठेतरी कंटाळा येऊन जातो. हे कधी आणि कुठे संपेल असं वाटायला लागतं. तुम्हाला जर ब्लड प्रेशर असेल तर आज 2 टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे. ब्लड प्रेशर वाढायचं एक कारण असतं डिहायड्रेशन. तुम्ही चेक करा, तुम्ही डिहायड्रेट तर होत नाही आहात ना, किंवा जेव्हा डिहायड्रेशन होतं तेव्हा तुमचं ब्लड प्रेशरमध्ये फरक पडतो का, हे तुम्ही चेक करा आणि पुरेसं पाणी प्या. दुसरी गोष्ट असते पुरेशी रेस्ट घ्या, पुरेसा आराम करा. शरीर जर एक्झर्ट होत असेल तर त्याच्यामुळे सुद्धा ब्लड प्रेशर वाढत असतं. तर या 2 गोष्टींकडे लक्ष द्या आणि तुमचं जे काही मेडिकेशन चालू असेल ते सुद्धा चालू ठेवा. आणि तुमचा जो प्रश्न आहे की मला ब्लड प्रेशर का झालं, हा ब्लड प्रेशरचा त्रास माझ्या मागे का लागला आणि हा कधी संपेल, काय केल्यामुळे संपेल, याच्या उत्तरासाठी तुमच्यासाठी मी एक गिफ्ट आणलं आहे. आणि ते गिफ्ट म्हणजे वाय मी हा ऑनलाईन कोर्स. हा ऑनलाईन कोर्स आहे, हा अगदी तुमच्यासाठी फ्री आहे. हा वाय मी ऑनलाईन कोर्स पहिल्या 50 रजिस्ट्रेशनसाठीच फक्त फ्री आहे. तुम्ही चेक करा, तुम्ही त्या 50 रजिस्ट्रेशन्समध्ये येत आहे का, सध्या सुद्धा तो ऑनलाईन कोर्स फ्री आहे का, हे चेक करा आणि हा कोर्स ॲक्सेस करा. या कोर्सची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर फक्त तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमचं या बीपीचं काय रूट कॉज आहे हे तुम्हाला समजणार आहे. जेव्हा रूट कॉज समजतं तेव्हा पुढच्या गोष्टी खूप सोप्या होतात. अशीच माझी एक स्टुडंट आहे, तिचं नाव स्नेहा वसे. तिला सुद्धा गेले 4 वर्ष बीपीचा त्रास होता. 4 वर्षामध्ये तिचं बीपी कधीच खाली आलं नाही, ते नेहमी हाय बीपी असायचं. औषधं सुद्धा चालू होती, तेवढा पुरतं ते कंट्रोलमध्ये असायचं. पण जेव्हा तिने हा वाय मी कोर्स केला आणि तिच्या या बीपीचं रूट कॉज शोधून काढलं आणि त्याच्यावर पुढच्या गोष्टी सुद्धा केल्या, तेव्हा तिचं हे बीपी 4 वर्षामध्ये पहिल्यांदा विदाउट मेडिकेशन खाली आलं. आणि आता तिचं हे जे बीपी आहे अगदी कंट्रोलमध्ये आहे. तर तुम्ही सुद्धा असा या वाय मी कोर्सचा बेनिफिट घेऊ शकता. वाय मी कोर्स, या कोर्समध्ये आहे काय असं तुम्हाला वाटत असेल तर वाय मी या कोर्समध्ये तुमच्या या बीपीचं रूट कॉज कुठे आहे, काय आहे, हे तुम्हाला शोधता येणार आहे. कारण बीपी हा तुम्हाला रँडमली झालेला नाही आहे, याच्यामागे काहीतरी कारण आहे आणि तुमची बॉडी तुम्हाला सांगते ते कारण शोधून काढा आणि त्याच्यावर काम करा. आणि तुम्हाला हे करता यावं यासाठीच वाय मी हा फ्री ऑनलाईन कोर्स तुमच्यासाठी बनवलेला आहे आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लवकरच तो रजिस्टर करा, म्हणजे तुम्हाला फ्रीली तो रजिस्टर करता येईल, ॲक्सेस करता येईल. आय होप आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी व्हॅल्युएबल होता. या व्हिडिओमध्ये मी तुमच्या बीपीसाठी छोट्या काही टिप्स सांगितल्या आहेत आणि तुमच्यासाठी स्पेशल वाय मी हा फ्री ऑनलाईन कोर्स आहे की ज्यामध्ये तुम्ही तुमच्या बीपीचं रूट कॉज शोधणार आहात आणि पुढे त्याच्यावर काम करणार आहात. सो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये सुद्धा शेअर करा ज्यांना बीपीचा त्रास आहे. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब सुद्धा करा, बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे पुढे येणाऱ्या व्हिडिओजचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.